Hello, I'm Dr. Madhura Kulkarni, your celebrity cosmetic surgeon and oral and maxillofacial surgeon from FaceSM. In FaceSM, there are different types of treatment what we are opting for, but today's topic is pigmentation. पिगमेंटेशन खूप खूप मोठा टॉपिक आहे जे खूप लोक त्याने त्रस्त आहेत. तर पिगमेंटेशनबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊयात. पिगमेंटेशन ॲक्च्युअली होतं कशामुळे? लोकांना असं वाटतं की माझं वय वाढतंय आणि मला पिगमेंटेशन होतंय, पण असं नाही आहे. बॉडीमध्ये 2 प्रकारचे मेलानिन असतात. एक यू मेलानिन आणि एक फिओ मेलानिन. यू मेलानिन तुमच्या आउटर लेयर ऑफ स्किनवरती असतं. नॉर्मली डार्कर लोकांमध्ये यू मेलानिनचं प्रमाण भरपूर असतं आणि फिओ मेलानिन हे खूप लाइटर शेड लोकांमध्ये दिसून येतं. यू मेलानिन काय मदत करतं? तर जे सन रेज आहेत ते अब्झॉर्ब करतं आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम सगळे ते प्रोटेक्ट करतं. म्हणून आपण बघतो की डार्कर स्किन लोकांमध्ये टॅनिंग अजिबात होत नाही. पण जे लाइटर स्किन शेड्स आहेत त्यांच्यामध्ये टॅनिंग किंवा पिगमेंटेशन लगेच दिसून येतं. दिस इज अ बिग डिफरन्स दॅट यू नीड टू कन्सिडर. आता पिगमेंटेशनवरती भरपूर प्रकारचे उपचार सगळीकडे अवेलेबल आहेत. जसं की लेझर्स आहेत, केमिकल पीलिंग्स आहेत. पण कुठल्या प्रकारचं ट्रीटमेंट तुम्ही चूज करावा ते डिपेंड करतं की काय टाइप ऑफ मेलानिन कंटेंट तुमच्यामध्ये आहे. सो यू मेलानिन का फिओ मेलानिन हे तुम्ही एक्झॅक्ट जाणून घेण्यासाठी डेफिनेटली डॉक्टरचा सल्ला घेण्याची गरज आहे. आजकाल Instagramवरती भरपूर ट्रेंडिंग गोष्टी चालतात जे आपण यूज करतो पिगमेंटेशनसाठी. त्याच्यात स्टिरॉइड कंटेंट असतं. स्टिरॉइड कंटेंटमुळे काय होतं तर स्किन डॅमेज खूप जास्ती होतो आणि अँटी एजिंग पटकन दिसून येतं. सो यू फील दॅट पिगमेंटेशन्समुळे जेव्हा मी काही ॲप्लिकेशन करतोय आणि पिगमेंटेशन जातायत, पण काही वेळाने ते वापस येतायत. बिकॉज त्याची एक्झॅक्ट हिस्ट्री तुम्ही जाणून घेतलेली नसते. त्यामुळे हिस्ट्री जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर काय करतील ते डायग्नोसिस करतील प्रॉपरली, की पिगमेंटेशन ॲक्चुअली कशामुळे आहे. तर पिगमेंटेशनचे काय कारणे आहेत? तर फर्स्ट इज जेनेटिक्स. जर तुमच्या जेनेटिक्समध्ये इश्यूज असतील, तर मेलॅनोसाइट जे मेलॅनिन बनवतात, त्याच्या सिंथेसिसमध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे पिगमेंटेशन दिसून येतं. सेकंड गोष्ट आहे ती म्हणजे ड्रग्स. बरेच लोकं बऱ्याच प्रकारचे अँटिबायोटिक्स, बरेच प्रकारचे टॅबलेट्स घेत असतात. कळत-नकळत त्या गोष्टी त्या घेतात. पण त्यांना असं वाटतं, की आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ ड्रग्स आय एम टेकिंग आणि मला ते बरं वाटतंय. पेन किलर्स. रास लोकं बऱ्याच प्रकारचे पेन किलर्स वापरतात. त्या पेन किलर्समुळे होतंय काय? पेन किलर्समुळे एक अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉडक्ट कायम आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटेड राहतो. त्याच्यामुळेही तुम्हाला पिगमेंटेशन होऊ शकतं. बऱ्याच प्रकारचे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत, ते कळत-नकळत फिमेल्स घेत राहतात आणि त्याच्यामुळे तुमचं मेलॅनोसाइट जे सिंथेसिस असतं ते खराब होऊन जातं. त्याच्यामुळे पिगमेंटेशन दिसून येतात. सो यू फील मी असं वेगळं काहीच करत नाहीये. पण तरीसुद्धा माझं पिगमेंटेशन का येतंय? तर ही छोटी-छोटी कारणं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय आहे, की व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. खूप लोकं म्हणतात, "मी नॉन-व्हेज खात नाही." पण व्हेजिटेरियन जरी तुम्ही असाल, तरी तुम्ही प्रत्येक न्यूट्रिएंट व्यवस्थित घेत नाही ना. त्याच्यामुळे व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी दिसून येते. आता व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी करेक्ट नाही केली, तर मेलॅनोसाइट सिंथेसिसमध्ये प्रॉब्लेम येणार. मेलॅनिन बदलणार आणि पिगमेंटेशन होणार. त्याच्यामुळे तुम्ही बघता जसं आपण अबाव 30 जातो, आपली बी12 रिक्वायरमेंट वाढते आणि आपण जर न्यूट्रिशन व्यवस्थित घेतलं नाही, तर नकळत कपाळावरती, गालावरती किंवा मानेवरती ब्लॅक पॅचेस किंवा डार्क पॅचेस दिसून येतात. त्याच्यानंतरचं कारण आहे ते प्रॉडक्ट्स व्यवस्थित न वापरल्यामुळे. आजकाल स्किन केअर खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. प्रत्येकजण रेटिनॉल वापरतंय, प्रत्येकजण व्हिटॅमिन सी वापरतंय, प्रत्येकजण नियासिनामाइड वापरतंय. कमर्शियल प्रॉडक्ट्सवरती डेफिनेटली ह्या सगळे प्रॉडक्ट्स दाखवले जातायत आणि ब्लंटली आपण ते स्किनसाठी वापरतोय. पण कुठल्या प्रॉडक्टचे कुठले इंटरॅक्शन्स वेगळ्या प्रॉडक्टसोबत आहेत आणि साइड इफेक्ट्स काय आहेत, ते तुम्ही जाणूनच न घेता वापरल्यामुळे पिगमेंटेशन जरूर होतात. सो यू फील मी तर सगळं करते. फेस वॉश करते, मॉइश्चरायझर लावते, सनस्क्रीन लावते, पण माझी स्किन टोन का अशी होतीये किंवा डार्कर होतीये किंवा माझं टॅनिंग लगेच होतंय. हे टॅनिंग हा जो शब्द आहे, तो आता खूप फेमस झाला आहे. तुम्ही थोडाही उन्हात जाऊन आला, "अरे बापरे! माझी स्किन टॅन झाली." किंवा मी टू व्हीलर चालवते म्हणून माझे हात टॅन होतात किंवा माझ्या बॉडीचा कलर आणि फेसचा कलर बदललेला दिसतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत कारण स्किन केअर न चांगलं वापरल्यामुळे. त्यामुळे स्किन केअरबद्दल माहिती तुम्ही डॉक्टरांकडून व्यवस्थित जाणून घेऊन, तुमचा स्किन टाइप कोणता आहे, कोणता प्रॉडक्ट तुम्ही वापरला पाहिजे, एक प्रॉडक्ट दुसऱ्या प्रॉडक्टशी इंटरॅक्शन होतोय का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही नक्की तो आपल्या स्किनसाठी वापरला पाहिजे. नेक्स्ट कम्स इज ट्रीटमेंट. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते ट्रीटमेंट. आता फायनली आपण जाणून जर घेतलं, की कशामुळे मला पिगमेंटेशन होतंय, तर ट्रीटमेंट काय घ्यावी आणि ट्रीटमेंट घेतल्यावर मला लाँग लास्टिंग रिझल्ट्स मिळणार आहेत का?
तर पिगमेंटेशन ऑलरेडी तुम्हाला झालेलं असेल तर मेलॅनोसाइटचं सिंथेसिस चेंज होण्यासाठी कमीत कमी 6 महिन्याचा वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही जर म्हणाल, की हे कसं करू शकतो आम्ही? तर एक आहे लेझर ट्रीटमेंट. काही पिको लेझर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. काही क्यू-स्विच लेझर्स अवेलेबल आहे. ते स्पेसिफिक नॅनोमीटरमुळे त्यांची पेनिट्रेशन मेलॅनोसाइट्सपर्यंत पोहोचते आणि त्याच्यामुळे मेलॅनिन पिगमेंटेशन सिंथेसिसमध्ये खूप फरक पडतो. त्याच्यामुळे यू मेलॅनिनचं प्रमाण वाढलं जातं आणि सन प्रोटेक्शन तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळते. प्लस पिगमेंट चेंज ऑफ कलरमध्ये डेफिनेट मदत होते. तर पिगमेंटेशनसाठी लेझर्सचा फायदा भरपूर होतो. पण एक स्पेसिफिक नॅनोमीटर जर यूज नाही केलं गेलं, तर तुम्हाला त्याचे डेफिनेट रिझल्ट्स नाही मिळणार आहेत. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट आहे केमिकल पीलिंग. आता लोकांना खूप मिथ्स आहेत केमिकल पीलिंगबद्दल, की केमिकल पीलिंग केल्यामुळे जास्ती डार्कनेस येतो. पण डाऊन टाईम म्हणजे पीलिंग केल्यानंतरचा जो वेळ आहे, तो डेफिनेट तसाच राहणार आहे. तर तो कन्सिडर करता जर तुम्ही पीलिंगचा ऑप्शन चूज केलात, तर तुम्हाला रिझल्ट्स लाँग लास्टिंग डेफिनेट मिळू शकतात. कारण मेलॅनोसाइट पूर्ण टर्नओव्हर सेल सायकल सिंथेसिसचा केमिकल पीलिंग चेंज करतं. तो सेकंड ट्रीटमेंट ऑप्शनसुद्धा चांगला आहे, पण तो तुम्हाला डिलेड टाईमपर्यंत ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. थर्ड ट्रीटमेंट ऑप्शन येतो ते नॉन सर्जिकल, नॉन स्पेसिफिक पिगमेंटेशन ट्रीटमेंट मेथड्स, जो तुम्हाला स्पेसिफिकली फेसेस एम बाय मधुराच्या सगळ्या ब्रांचेसला अवेलेबल आहे. त्याला आम्ही नाव दिलं आहे यू मेलान ट्रीटमेंट. तर यू मेलान ट्रीटमेंट आमच्याकडे एक स्पेसिफिक टाईप ऑफ ट्रीटमेंट आहे, जी वन टाईममध्ये तुम्हाला सोल्युशन्स पिगमेंटेशनवर देणार आहे आणि तुम्हाला लाँग लास्टिंग इफेक्टही मिळेल, जर तुम्ही त्याचा पार्ट 2 जो होम केअर आहे, तो फॉलो केला तर. तर यू मेलान ट्रीटमेंट डेफिनेटली तुम्ही फेसेस एम बाय मधुराच्या सगळ्या ब्रांचेसला अवेल करा. फोर्थ ट्रीटमेंट आहे, जर तुम्हाला ह्यातलं कुठलंही काही करायचं नाही आहे आणि मला नुसतं फेशियल्स किंवा हायड्रा फेशियलद्वारे पिगमेंटेशन करेक्ट करायचं आहे, तर स्पेसिफिक काही इंजेक्टेबल्स यूज केले जातात अलॉंग विथ युअर फेशियल्स, जे तुम्हाला डेफिनेट हेल्प करतील. आणि एकदम सिंपल मेथड आहे स्किन केअर. तर तुम्ही थोडासा फरक जरी तुमच्या स्किन केअरमध्ये आणलात, ज्याच्यामध्ये काही मेलॅनोसाइट सिंथेसिस कंट्रोल करणारे प्रोडक्ट्स आहेत, ड्रग्स आहेत, मेडिसिन्स आहेत, तर तुम्हाला नक्की त्याचा फरक होईल. आता टॅबलेट्स घेणे का ॲप्लिकेशन करणे कुठलं चांगलं आहे? असा एक प्रश्न नॉर्मली पेशंटच्या मनात असतो. तर टॅबलेट्स आणि प्रोडक्ट्स याचं कॉम्बिनेशन नेहमी यूज केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला इनबॉर्नसुद्धा चेंजेस होतील आणि आउटगोइंग पण चेंजेस दिसून येतील. सो पिगमेंटेशनबद्दल बरंच काही बोलू शकतो आपण. यासाठी फेसेस एम बाय मधुराच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू सो मच.